देगलूर बिलोली विधानसभेचे लोकप्रिय माजी आमदार कैलासवासी गंगारामजी ठक्करवाड यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त बिलोली तालुक्यातील कासराळी येथे राज्यस्तरीय खुल्या कबड्डी सामन्यांचा भव्य शुभारंभ संपन्न झाला। सरस्वती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या स्पर्धेत महाराष्ट्रातील तब्बल 35 नामांकित संघांनी सहभाग नोंदवलाय। राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत या क्रीडा महोत्सवाचा श्रीगणेशा करण्यात आला। कबड्डी प्रेमींसाठी ही एक मोठी मेजवानी ठरत आहे। माजी आमदार स्वर्गीय गंगारामजी ठक्करवाड यांच्या द्वितीय पुण्यस्मरण निमित्त बिलोली तालुक्यातील कासराळी येथे सरस्वती प्रतिष्ठानच्या वतीने कबड्डीचे राज्यस्तरीय खुले सामन्यांचे आयोजन करण्यात आले। या सामन्यांचे उद्घाटन देगलूर बिलोलीचे लोकप्रिय आमदार जितेश भाऊ अंतापूरकर यांच्या हस्ते संपन्न झाले। तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे हे उपस्थित होते। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड, डॉक्टर माधव पाटील उच्चेकर, माणिकराव लहोगावे, बिलोलीचे नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी, कुंडलवाडीच्या नगराध्यक्ष प्रेरणाताई कोटलावार, सहाय्यक पोलीस निरीक्षक कमल शिंदे, हरिभक्तपरायण संजय महाराज हिवराळे आळंदीकर, चंद्रशेखर पाटील सावळीकर, उमाकांत गोपछडे, माजी सरपंच अरविंद ठक्करवाड, हवगीरराव गोपछडे, गणेश पाटील शिंपाळकर, डॉक्टर लखमपुरे, भाजपचे तालुकाध्यक्ष शिवराज बोधने, मारुती राहिरे, संभाजी शेळके, हाजप्पा पाटील सुकलोंड, मीराताई संगनोर, मारुती पटाईत, सरपंच कविता टोंपे, माजी सरपंच शेषराव लंके, पोलीस पाटील माधव ठक्करवाड, माधव दंतापल्ले यांच्यासह तालुक्यातील मोठ्या संख्येनं राजकीय मंडळी उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब बनबरे यांनी केले। तर या पुण्यस्मरणानिमित्त गुरुवारी हरिभक्तपरायण चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांचा प्रवचन सोहळा आणि महाप्रसाद आयोजित करण्यात आलाय। स्वर्गीय गंगारामजी ठक्करवाड यांच्याबद्दल बोलायचं तर खूप बोलता येईल, पण बराचसा वेळ झालेला आहे। पण एवढंच निश्चित सांगितलं, त्यांच्या निमित्तानं त्यांचं पुण्यस्मरण करणं, त्यांच्यात जे जे चांगले गुण आहेत ते आपण घेतले पाहिजेत। आणि त्यांनी एका ग्रामीण भागात जन्म घेऊन, सर्व बहुजन समाजात जन्म घेऊन आणि त्यांनी बहुजन समाजासाठी, ग्रामीण भागातल्या लोकांसाठी काम केलं, ही आपल्याला घेण्यासारखी गोष्ट आहे। त्यांचं कार्य खूप मोठं होतं, ते कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी खरं तर लक्ष्मणरावजी ठक्करवाड ते करत आहेत। त्यांचं लक्ष्मणरावजी ठक्करवाड आणि त्यांच्या परिवाराचं जेवढं आपण कौतुक कराल तेवढं कमीच आहे। यानंतर मी त्यांचं कौतुक सुद्धा करतो। पण आताच कोणतरी मला सांगितलं की क्रिकेटचे सामने होते, पण क्रिकेटच्या सामन्याचं रूपांतर कबड्डीच्या सामन्यात झालं। मला असं वाटतं आताच महापालिका झाल्या, काही जिल्हा परिषदा झाल्या, काही नगरपालिका झाल्या, खरं म्हणजे त्या राजकीय कबड्डीच होत्या सगळ्या। मला तर असं वाटतं की यानंतर त्यांनी क्रिकेटचे सामने बदलून आपल्या देशातला प्रसिद्ध म्हणजे देशाचा खेळ असलेला सामना ठेवलाय कबड्डी। यानंतर काय लक्ष्मणराव काय जिल्हा परिषदेची तयारी करतात की काय, म्हणजे ही ट्रायल आहे का कबड्डीची नंतर, असं वाटतं मला। एवढंच या ठिकाणी बोलायचं आहे। खरं तर खूप चांगले आपण यानंतर कार्यक्रम घेतात। कबड्डी हा आपल्या देशाचा खेळ आहे, भारताचा खेळ आहे खरं तर। आणि जो कबड्डी जिंकत असतो तो कुठल्याही खेळात जिंकत असतो। या निमित्तानं गोपछडे साहेबांनी एक सूचना दिलेली आहे की या भागासाठी विद्यार्थ्यांचा व्यायाम व्हावा, सगळ्या खेळात प्रावीण्य मिळावं, म्हणून अजित गोपछडे यांनी देगलूर बिलोली विधानसभा क्षेत्रातील 100 शाळांमध्ये ओपन जिमची व्यवस्था करणार आहेत। तो त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करावं। आणि आपण सर्वजण खेळाडू आलात, आपणा सर्वांना आणि पंचांना शुभेच्छा देतो। थांबतो। जय जय महाराष्ट्र। स्वर्गीय माजी आमदार ठक्करवाड साहेबांची निश्चितपणे आठवण काही उदाहरण निश्चितपणे देऊ इच्छितो। त्यांचं कार्य अतिशय, आपण सर्व या नगरीचे भूमिपुत्र असल्यामुळे आपण सर्वजण जाणता। अगदी आम्ही
त्यांचा सहवास जवळ नसला तरी पाहिला तरी आमच्या कानावर त्यांच्याबद्दल अनेक अगदी तळागाळात शेतकऱ्यांच्या गोरगरिबांच्या मदतीस जाऊन राहणारे नेते म्हणून त्यांची एक चांगली ओळख ही नेहमी आपल्या सर्वांना आठवण देऊन जाते. अगदी मी बऱ्याच जणांकडून ऐकलं की ते अगदी केव्हाही अगदी शेतकऱ्यांच्या सोबत जाऊन त्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी ते शेतकऱ्यांच्या सोबत न्याय देखील करत होते. चांगली ख्याती असलेल्या व्यक्ती होती आणि आज त्यांचाच वारसा म्हणून त्यांचा परिवार अतिशय चांगलं निटाडं त्यांचं काम, त्यांचे विचार पुढे नेण्याचं कार्य या माध्यमातून पुढे करत आहे. निश्चितपणे मी त्यांचं कौतुक या ठिकाणी करतो. लक्ष्मणरावजी ठक्करवाड साहेब असतील, अरविंदजी ठक्करवाड असतील, त्यांचा संपूर्ण परिवार अतिशय चांगले कार्य करतो. निश्चितपणे आज हा कबड्डीचा सामना या ठिकाणी भरवला गेला. आपण पाहताय महाराष्ट्राचा हा खेळ आहे. महाराष्ट्रात या खेळाला एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आज आपल्या या खेळासाठी राज्यभरातून अनेक जिल्ह्यातून या ठिकाणी स्पर्धक आपली त्यांची टीम घेऊन या ठिकाणी आलेले आहेत. निश्चितपणे आपला हा खेळ म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती जपणारा हा खेळ आहे. तिथून तू कबड्डी म्हटलं की महाराष्ट्राची निश्चितपणे शान आहे आणि हे सामने हे तर देशभरात होतात आणि आपली संस्कृती आपण जपण्यासाठी मी आमची मगाशी चर्चा झाली. जिल्हाध्यक्ष साहेब आणि आम्ही ठक्करवाड साहेबांना विचारलं की क्रिकेट का नाही, तर ते म्हणाले हा महाराष्ट्राचा सामना आहे, महाराष्ट्रात खेळला जाणारा खेळ आहे, या खेळाला आपण महत्त्व दिलं गेलं पाहिजे. या ठिकाणी क्रिकेटचे सामने तर होतातच पण कबड्डीचे सामने देखील झाले पाहिजेत, ज्यामुळे कबड्डी खेळणाऱ्या तरुणांना वाव मिळेल. निश्चितपणे एक चांगलं कार्य, एक आपल्या संस्कृतीला पुढे नेण्याचं काम, खेळाला पुढे नेण्याचं काम या ठिकाणी निश्चितपणे चालू आहे. मी फार वेळ घेणार नाही, मला चिंचा या ठिकाणी अंत्यविधीला जायचं असल्यामुळे मी आपल्या सर्वांची मनापासून या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करून मला आपण जाण्याची परवानगी द्या. प्रतिनिधी दादाराव इंगळे, NTV न्यूज मराठी, बिलोली, नांदेड.